नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या सर्वच्या सर्व 1563 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करणार। केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा। बारामतीतल्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची संसदेमध्ये बॅकडोर एंट्री। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब। सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आज मनोज जरांगेंना भेटणार। जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा करणार। आपण चर्चेला तयार, पण अंमलबजावणीला 12 महिने का लागतात? जरांगेंचा सवाल। पुण्यातील कल्याणी नगर अपघातातल्या मृतांच्या विसेरामध्ये दारूचा अंश टाकून रिपोर्ट पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवांची जरांगेंसोबत चर्चा। सरकारनं उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी। बजरंग सोनवणेंची राज्यपालांना पत्राद्वारे विनंती। सरकारसोबत चर्चेसाठी कधीही तयार। मनोज जरांगेंकडून आपली बाजू स्पष्ट। तर उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास संध्याकाळी 5 वाजता आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। जरांगेंची माहिती। सरकार ओबीसींना दुय्यम वागणूक देत असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप। लक्ष्मण हाकेंना पोलिसांची आंदोलन न करण्याची नोटीस। अंबडमधल्या बैठकीत भूमिका स्पष्ट करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर। आज राज ठाकरेंनी बोलावली बैठक। शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणावरनं नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता। पराभवानं खचून जात आत्महत्या करू नका। 3 कार्यकर्त्यांच्या आत्महत्यांनंतर पंकजा मुंडेंचं हात जोडून आवाहन। चंद्रपूर काँग्रेसमधली दुफळी चव्हाट्यावर। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची विरोधी पक्षनेत्यांवर नाव न घेता टीका। आपल्याला तिकीट मिळू नये म्हणून आमदार सुभाष धोटेंना पैशांचा आमिष दाखवल्याचाही आरोप। आगीच्या वाढत्या घटनांमुळे डोंबिवली एमआयडीसीतील 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे आदेश। राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून सूचना। पंतप्रधान पदाचा तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यावर नरेंद्र मोदींचा आज पहिलाच परदेश दौरा। G7 शिखर परिषदेसाठी मोदी इटलीला रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।